आपली बकरी का ओरडतात? बाबा बाबा आपली बी बकरी नेली. पुढे बकरी एक सोडून दोन बघू आता तो सावत्या काय करतोय ते. थांबा थांबा, हात जोडतो तुम्हाला. मुक्या जीवांची हत्या करू नका. मर्याच्या तोंडातला घास करायला आलास तेव्हा धर्माच्या कामामध्ये आड येतोय तू. ते तुम्ही वाटेल ते समजा, पण मी या पातकाचा अधर्माचा वाटेकरी होणार नाही. माझी बकरी मला द्या, मी निघालो. बकरी मिळणार नाही. मी बकरी घेतल्याशिवाय जाणार नाही. वडाल त्याला बाजूला. एकदा नवस राहून पुन्हा पटकीचा आग तो मुसरावा म्हणतोस. आमची पोरं बाळा पटकीनं पटाटा मरावी म्हणतोस. अरे काय बनवता हे? या देव माणसानं तहानभूक विसरून तुम्हा लोकांना औषध पाणी केलं. तुम्हाला आणि तुमच्या बायका मुलांना काळाच्या दारीतनं वाचवलं. अरे होय ठावा हाय गुमान बाजूला हो. अरे गावचा पाटील झाल्यास म्हणून माणसात उठतोस. तुम्ही गप्पासा सावकार. अरे बघता काय म्हणतालो हा मोर आणि हाकलून त्याला मोडता नसते. अरे 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 मर्याईचा जाण्या बिररा. अरे हात मर्यायचा. शाबास रे मरता. गावकऱ्यानो, सावत्यानं गावाचं उघड उघड वैर पत्करलाय. गावाचं बी वैर नि देवाचं बी वैर. मर्यादेचा निवद उधळा ठेव का माणूस का राखूस. यानं आमचा देव धर्म पायाखाली तोडवला. पाटील याचा बंदोबस्त तुमच्याला होत नसेल तर गावकऱ्यानो ऐका. आता ह्या मोर कुणी बी कसला बी संबंध सावत्याशी ठेवील तर तो साऱ्या गावाचा दुश्मन होईल. याद रखा. बाबा बाबा आई कशा गप राहा बरं. अगदी आता धास्ती नाही. घटके सिद्धीवर येतोय पा. आई शिवबा काका कसं झालं हे? अगं नशिबाचा भोग, दुसरं काय. पर आम्ही काय कोणाचं खातो या मन इतका दादरला ह्यांच्यावर. तुम्ही लोकांचं काही खात नाही, लोकासारखे नाही, हाच तुमचा पहिला अपराध. मनाला पटेल तेच सावता करतो, हा त्याचा दुसरा मोठा अपराध. भेकड आणि ढोंगी लोकांच्या डोळ्यात सच्शील मनुष्य खुपायचाच. घरी तरी नेलं असतं ह्यासनी. घरी नेऊन काय करशील एकली? आई आई बाबा छे हो, तेवढ्याला नाही येणार तो वटणीवर. त्याचं काळीच फाटेल असं काहीतरी केलं पाहिजे. होय ना. मग हे बघा त्याचं काळीज, त्याचा मळा 12 महिने कसा फोफावलेला, हिरवागार, भरदार. नाहीतर तुमचे आमचे
खरंच सावत्याचा ह्यो समजा मळात जर वैरा होय असंच करायला हवं तरच त्याचं डोळं पुरतं उघडत्या आणि त्या नास्तिकाला जगात देव दिसायला लागेल. देवच कोपलाय सावतावर. अरे म्हणताय काय बाबानो? मळा म्हणजे दुसरा त्यांचा प्राण आहे हो. काशिवा खरं काय? बघवत नाही डोळ्यान सगळ्या शेतमळ्याची माती माती केली चांडाळाने. जनाबाई एवढंच नव्हे तर पर हे बघा आधीच त्यांच्या जीवासनी बरं नाही. तेव्हा तुम्ही जावा आता. हात जोडते तुम्हासनी. काशीबा तू बी बोलू नको हा बाबा इतक्यात मळा कापल्याचं. सांगायचं तरी कोणी हाय खातेल ते. काश्या काश्या खरं का रे? अहो थांबा थांबा. कुठं चाललाय सर? असं कोणासारखं का विचारतेस? मळ्याकडे नको झाला? होय पर शोभा काका. शोभा काका बघावं हे चाललं. सावता चाललास? हो ना, जरा उशीरच झाला. मळ्याला पाणी द्यायचं आहे. अरे पण न्यारी तरी करून जा. न्यारी? विचारा बरं, मळ्याला पाणी पाजायच्या अगोदर मी कधीतरी न्यारी केली का? तुझं राहिलं पण नागूची न्याहारी होईपर्यंत तरी बसशील. बर. आटपा. कसं करायचं आता? आभाळच कोसळली डोक्यावर. मळ्याची नासाडी झाली. हे सांगू तरी कसे त्यास? ऐक जण असं करू नये. या तुम्ही, मी थोपून धरते त्याला.
विठ्ठला विठ्ठला का रे मला ही शिक्षा केली? विठ्ठला पंढरनाथा विठ्ठला. अहो मला पूजा तरी करू द्याल की नाही? घ्यायच्या अगोदरच भांग चढली वाढत. गोपाळ दादा तुमची मात्र धन्य आहे बुवा. घरदार शेत मला गुरं ढोर चढ चारो रातोरात फरशा खूप खूप गाजवलीत बरदुमकी. त्याला आता गाव तरी सोडला पाहिजे, नाही तर टाचा घासून प्राण तरी सोडला पाहिजे. अहो केव्हाच प्राण सोडला त्यानं. काल चांगला अंगभर ठेचून निघालाच होता. आणि सकाळी घरादाराचा सगळा सत्यानाश झालेला बघून हप्त्यानं त्याची छातीच फुटली म्हणे. देवाचा कोप दुसरं काय? हा म्हसोबा कशाला बरं हलवलास? मरी आईला बकर दिलं नाही. गावात राहायचं तर दिसेल त्या दगडाला देव समजून दंडवत घातला पाहिजे. नाही तरी तुझं लक्ष कमीच देवाधर्माकडं. पंढरीला जाऊन कधी विठोबाचं दर्शन देखील घेतलं नाहीस तू. एकदा ये जाऊन पंढरीला. देवाच्या दयेनं पुन्हा सगळं गाडं सुरळीत होईल. काळजी करून काय होतंय? उठ. सकाळपासून उपाशी आहेस. घे खाऊन भाकरी. देवा देवा, तू तर अगदी देवागत गप्प बोलतच नाहीस. आता तुझ्या त्या तुळशीचं कौतुक. वृंदावन मोडले ग. समदा चिस्कूट झालाय, मग त्याच काय घेऊन बसलीस? चल घे खाऊन ही भाकरी. पण बाबा बोलतच नाही तू, बघत देखील नाही भाकरीकडं. तुम्ही एवढं कळकळीनं आणतायसा, पर सांगितलं ना ती कंदी बी दुसऱ्याकडचं काय खायचं नाही. पण आम्ही काय कुणी परके आहोत? नाही, पर त्यासनी समजाय हवं ना. म्हणजे सकाळपासून नागू ही उपाशीच? नागू तूही खाल्लं नाही? माझा बाबा तो तोंड कसं पार सुकून गेलंय, चिमणी वाणी झाले. चल घे खाऊन तुकडा. तू खाल्ल्याशिवाय तुझी आई कशी बरं खाईल? घे. मोठ्या माणसाचं ऐकावं लहानानी. मी भरवते तुला. बाबांनी खाल्ल्या बिगर मी नाही खाणार. पर सांगितलं ना ते नाही खायचं दुसऱ्याच्या घरचं अन्न.